हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल आणि जे काही सण झाले ते मस्त एन्जॉय केलं असतील. तर थंबनेलवरून तुम्हाला समजले की आजचा विषय काय असणार आहे. एक ताई आहेत ना, त्यांचं ठराविक व्हिडिओवरती कमेंट होते की तू मेकअप कलेक्शन कधी दाखवते. आणि मला ह्यालाच कळत म्हणजे काही समजतच नव्हतं की मेकअप कलेक्शन म्हणजे नक्की मी दाखवू काय, कारण माझ्याकडे खरंच मेकअपचं काही प्रोडक्ट नाही आहेत. जे काय आहेत ते तुमच्यासंग दाखवते आणि ते स्वस्तात मस्त आहेत आणि मी तीच वापरते. तर म्हणजे काय काय तर वापरत पण नाही, नुसतं घेऊन ठेवलं आहे त्या गोष्टी, मी वापरत पण नाही ती. तर चला जास्त वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पण सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही असे मला छान छान कमेंट केले ना, मी छान छान ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर येईल. तर चला लाईक करा आणि एक कमेंट पण करा की पुढचा ब्लॉग कशाबद्दल पाहिजे तुम्हाला, कशाविषयी पाहिजे तुम्हाला. तर बघूया पुढे. तर सगळ्यात प्रथम मला तुम्ही कमेंट करून सांगा की मेकअप म्हणजे मेकअपचं साहित्य किंवा ते काय असतं नक्की मला समजू देत, कारण मला तर काय माहीत नाही आहे मेकअप कलेक्शन म्हणजे काय असतं. तर माझ्याकडे एवढं सगळं साहित्य आहे की म्हणजे आपल्याकडे क्लिपा जे आपल्याला कधीतरी आपण मेकअप करतो ना, हेअरस्टाईल वगैरे किंवा कुठेतरी बाहेर जाण्यासाठी आपण वेगळा काहीतरी लुक बनवत असतो ना, त्यासाठी हे गरजेचं आहे. क्लिपा, क्लचर किंवा बनबो हे सगळं काय काय, तर ते माझ्याकडे आहे. पण ते मी रोज यूज करत नाही आहे, ते आपल्या वेगळं झालं. पण मेकअपचं म्हणजे काय म्हणतात, काजळ, पेन्सिल, लिपस्टिक, अजून काय काय असतं तेवढं ते. तर माझ्याकडे जे आहे ना ते तुम्हाला दाखवते. सुरुवात कशापासून करू काय कळलं ना, कारण माझ्याकडे खरंच काही नाही आहे. तर एक मिनिट, मी सगळं दाखवतो तुम्हाला. मी काय काय लावते रोज, काय म्हणजे रोज काय लावते आणि माझ्याकडे काय काय आहे त्याच्यावर तुम्हाला मी काही दाखवू शकत नाही आहे. आता सुरुवात, तर तुम्ही माझा रोजचा मेकअप तर बघितलेला आहे, असाच असतो, काही चेंज नसतं, काही म्हणजे काहीच नसतं. तर ती मेकअप करताना मी काय लावते बघा, ही जॉयची सनस्क्रीन आहे ना, ती पण मी रोज लावत नाही, कधीतरी बाहेर जातानाच लावते. नाहीतर ह्याचा माझा तर कधी संबंधच येत नाही आहे. ती आत्ता कुठेतरी वापरायला लागली, चेहरा जास्त खराब झाल्यानंतर. नाही तर सनस्क्रीन ही वापरायची पण नसते, हे काही इतकं ज्ञान नव्हतं मला. तर ही आहे जी मी रेग्युलर वापरते, ह्याच्यात काही बदल होत नाही. रोज पावडर नाही लावत मी, पावडर कमीच केली लावायची. हे आहे ना ते मी रोजच्यासाठी वापरते. आता जेव्हा तुम्ही मला लाईव्हला बघत असेल ना, तर मी हे लावलेलं असतं. त्याच्यानंतर ना मेकअपचं सामान दाखवते, नंतर म्हणू नको तू काहीतरी फालतू दाखवत बसली. तर हे वापरते, हे माझ्याकडे आहे, हे वापरते. आणि आता तुम्ही म्हणाल फाउंडेशन वगैरे, तर फाउंडेशन वगैरे मी आधी वापरत होती, पण मला ते खरंच सूट नाही झालं बरं का. का झालं नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर मला ते सूट नाही झालं. आधी वापरतो तेव्हा सूट झालं, नंतर ना सगळं चेंजच झाले, त्यामुळे ते सूटच नाही झालं मला. मग ते आपल्या स्वस्तात मस्त पाऊस हेच वापरायला लागले. आणि आता पण जर लाईव्ह यायचं म्हणलं किंवा एखादा व्हिडिओ खास बनवायचा म्हणला, आता जसं मी बनवते फेस टू फेस बोलून, तर मग हे एवढं 3 वापरते मी. जे की हिमालयाची स्किन क्रीम आहे ती, हे फेअर अँड लवली पण कमी केली होती कधीतरी, आता वाटतं की हां मला गरज आहे आता, तेव्हा वापरते. आणि ही पावडर, ह्या 3 रोज असतेच. आणि ही वाली लिपस्टिक आहे माझ्याकडं, कारण ही खरंच खूप छान आहे ना, अजिबात फुटत नाही. तर काही नाही, तर किती पण लावा, थंडीत लावलं तरी पण थोडं पण फुटत नव्हतं. तर ही पण वापरते मी. नंतर ना हे आपलं सिंदूर, ॲब्रो पेन्सिल एवढंच आहे माझ्याकडं. आणि हे वाला काजळ वापरते. जास्त काही नाही आहे मेकअपचं माझं, एवढंच संपलं. आणि जर रात्रीचं झोपताना लिपस्टिक वगैरे सगळं रिमूव्ह केलं ना मी, उलटं झालं का, आणि हे लिप बाम वापरते. एवढंच माझ्याकडं मेकअपचं साहित्य आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर ना लायनर वगैरे होतं, पण मी घेतलं होतं आवडीनं, मला लायनर घेतलं होतं मी, पण काय माहिती मला ते छानच नाही दिसलं. मी सोनूलाच लावून टाकलं ते, आणि ते संपून कांडीतलं लायनर घेतलं होतं ते संपून गेलं. आणि नंतर ना हा मस्कारा, जो कधीतरी आवडतो मला लावायला, म्हणजे बाहेर जाताना. असं घरात नाही आवडत, कारण काय होतं गरमीनं असं सारखं चोळावं लागतं आणि ते मग काळं मिठ होऊन जातं. कधीतरी वापरते हे मस्कारा. आणि लिपस्टिक माझ्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे. त्याने मला हा कलरच छान वाटतो आणि सूट पण करतो मला, असं मला वाटतं. आणि मला कमेंट पण येतात की छान दिसतं म्हणून. तर एवढंच आहे माझ्याकडे मेकअप सामान. आणि ही नाही यात्रेतून घेतलेलं कॉम्पॅक्ट पावडर, पण मी अजून याला खोललं आहे, फक्त वापरलं अजिबात नाही आहे, कायसुद्धा नाही वापरलं आहे बघ, आहे तसंच आहे. मला बरोबरच नाही वाटलं, सगळ्यांनी घेतलं म्हणून घेतलं होतं, म्हटलं सोनूला तरी वापरावं होईल, पण सोनूला पण नाही वापरलं, कारण हे काय मला बरोबर नाही वाटत. बस काळं बिळं पडायचं आधीच आपण लय गोर आहे काय, त्यामुळे वापरलंच नाही, नुसतं घेऊन ठेवलं आहे.
तर माझ्याकडे एवढंच मेकअपचं आहे आणि मी एवढंच जे काय माझ्याकडे छोटं मोठं आहे ना ते हे डबा कितीला भेटत असेल तुम्ही सांगा. हे फेअर अँड लवली पण 20-30 रुपयाचे असेल. हे आहे ना हे तेवढं महाग आहे बरं का, 100 रुपयाचं आहे म्हणजे 95 रुपयाचं आहे. हे एवढंच आहे आणि नॉर्मल तर लिपस्टिक सिंदुरी सगळ्यांकडे असतं, तर एवढ्यातच माझा मेकअप असतो. जास्त माझ्याकडे मेकअपचं सामान नाही आहे. तर तुम्हाला दिसलं असेल मग हे आहे ना ते जास्त न यूज होणारं कधीतरी. हे काय मेकअपचं नाही म्हणता येणार, थोबड्याला थोडी लावतो आपण हे सगळं. आणि तुम्हाला माझ्या थोडं बघून वाटतं का तरी की मी मेकअप वगैरे करत असेल काय, तर काहीसुद्धा करत नाही. आणि हे लिप बाम आहे सोनूनं त्यातली कांडी सॉरी टोपण त्याचं कुठं टाकलं काय माहिती. आणि ही मी त्यात माझी आवडती लिपस्टिक मिक्स केली त्या लिप बाममध्ये आणि ते डबल ह्यामध्ये टाकलं. तर कलर लई छान आहे बरं का याचा, बघू शकता. इतका डार्क आहे ना आणि भारी दिसतो. पण हे सोनूच वापरते, मी नाही एवढं डार्क वापरत बसत. तर एवढंच आहे माझ्याकडे मेकअप सामान. आणि तुम्ही मला सारखं कमेंट करत होता म्हणून ह्याच्यावर व्हिडिओ बनवला, नाही तर मला स्वतःला या गोष्टी दाखवायला लाज वाटत होती. कारण आपण जास्त महागातलं प्रोडक्ट यूज नाही करत तर काय दाखवणार आहे. तरी पण मी जसं माझं होतं तसं मी दाखवलं तुम्हाला. आणि एका विषयावर मला बोलायचं आहे. जो मी होळीचा ब्लॉग टाकला होता ना, सोनूचं फोटोशूट वगैरे केलं होतं, घरीच केलं होतं. तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं. स्टुडिओमध्ये जाऊन आम्ही करतच नाही, सरळ सांगते मी. तर मला त्याच्यावरती कमेंट आल्या होत्या आणि इंस्टाला पण स्टोरीला डायरेक्ट त्यांनी बोलून टाकलं होतं की गावाकडे राहते आणि काय असं करते तशी करते. असं कुठे लिहिलेलं नाही आहे किताबात की गावाकडच्या माणसाने असं करायचं नाही, तसं शहरातल्याच माणसाने ते शोभतं. आम्ही गावाकडे असून पण ते करू शकतो आणि आमची मर्जी ना, आम्हाला करायचं आहे का नाही. तर आम्ही गावात राहत नाही म्हणून आता आम्ही जेवण पण करायचं नाही का, शहरातल्याच माणसाने जेवण करायचं असं तर नाही ना. प्रत्येकाचं मत असतं, स्वतःचा विचार असतं काहीतरी, त्याच्या मनाने ते काहीतरी करू. तुम्ही तुमचं विचार त्याच्यावर लादू नका की तू गावाकडे राहते असं करते तशी करते. असं पण मी तुमचं ऐकणार नाही आहे, मनावर घेणारच नाही आहे. बिनधास्त बोला, मला काही फरक नाही पडत. पण ना खरंच काही गरज नसताना उगाच एखाद्यावर किती जाळावं, काही संबंधच नाही आहे. ती कुठं मी कुठं, काही विषयच नाही. आणि खरंच ना मी गोष्ट आणू, लेडीजची दुश्मन असते का काय माहिती. माझे सबस्क्रायबर ना 2700-2700च्या वर होतं, ते 700वर आलेत. म्हणजे ना काही जणांनी मला अनसबस्क्राईब करून टाकलं. काही विषय नाही, आता डबल सबस्क्राईब करू नका, मला काही फरक नाही पडत. तुम्हाला काय वाटलं की मी तुला अनसबस्क्राईब केलं म्हणून काय माझे व्ह्यूज डाऊन झाले, हे झालं ते झालं, काही नाही होत. एक सबस्क्रायबर कमी झाला म्हणून नव्याने एक सबस्क्रायबर भेटत पण असतो. तर तुम्ही हा गैरसमज पाळू नका की मी हिला अनसबस्क्राईब केलं किंवा हिचे व्हिडिओज बघितले नाही आहेत म्हणून हिचा तोटाच होईल, असं होईल तसं होईल पण मी नाही म्हणत नाही आहे, होईल पण इतकं पण नाही होणार. कोणीतरी आलं ना, म्हणजे कोणीतरी गेलं ना, कोणीतरी येत पण असताना. हे सोशल मीडिया आहे. व्हिडिओ जसे व्हायरल होतात तसे नवीन सबस्क्रायबर आपल्याला भेटत जातात. मग पहिला अनसबस्क्राईब करायचंच आहे तर पहिल्यांदा सबस्क्राईब करू नका ना, एवढंच मला म्हणायचं. म्हणजे अनसबस्क्राईब करण्यात तुम्हाला लई मजा येते का. आणि एक गोष्ट सांगते, आपल्या YT स्टुडिओमध्ये ना, म्हणजे जे क्रोममध्ये आपण जेव्हा हे करतो ना, तेव्हा त्यात कळतं आपल्याला कोणी अनसबस्क्राईब केले, कोणी सबस्क्राईब केले. आणि मला पण सुद्धा कळलं की कोणी मला अनसबस्क्राईब केले, म्हणून मी त्यांना सबस्क्राईब केले आणि त्यांनी मला अनसबस्क्राईब करून टाकले. म्हणजे विचार करा कशी दोन्ही आहे. आपली पोळी भाजून घ्या पुरते सगळे एकमेकांना गोड बोलतात का, तसं नसतं करायचं. सगळ्यांना सपोर्ट करायचा असतो. आणि असं पण कोणाच्या ह्याच्यावरती चॅनल किंवा हे करून नाही ठेवत ना. करणारा सपोर्ट करतो, नाही करणारा नाही करत, त्याचे विचार. जर मला एवढे सांगायचं होतं जे मला कमेंट आला, काही विषय नसताना एकामेकावर जाऊ नका. तो पुढं चालला आहे तर त्याला जाऊ द्या, तुमच्याच्यानं नाही होत ना तुम्ही करू नका. पण तो चालला आहे तर त्याला अडवू पण नका, असं नावं पण ठेवू नका, डिमोटिवेट करू नका. भरपूर काय बोलायचं म्हणलं तर बोलून जाईल मी, पण एखाद्याच्या मनाला लागण्यासारखं बोलणं मला नाही बरोबरत. म्हणजे मला स्वतःला योग्य नाही वाटत. कारण मला जसं मन आहे तसं सगळ्यांना मन आहेत. मी सगळ्यांच्या मनाचा विचार करते पण माझ्या मनाचा कोणी विचार नाही करत. हे माझं लय चुकतं का काय माहिती. मला सगळ्यांची दया माया सगळी येते पण ते पुढच्यालाच माझ्या येत नाही आहे. ते असं मी स्वतःनं बोलले बरं का. काही गोष्टी मी माझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांशी शेअर करते. जे माझे सबस्क्रायबर माझ्यासंग कॉलवरती बोललेत ना त्यांना माहीत असेल. मी त्यांना सगळी माझी लाईफ त्याचे व्हिडिओमध्ये तर त्यांनी बघितलेलीच आहे. आणि असं पण मी त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी कॉलवरती वगैरे बोलून टाकलेल्या आहेत. पण ना त्यांनी आता माझंच मजाक उडवतात की म्हणजे मी कुठंतरी चुकले की खरंच मी अरे ती व्यक्ती अनोळखीच आहे त्याला काही एवढं सांगायला पाहिजे असं मला आत्ता स्वतःला वाटतं. मी लई मोठी गोड चूक केली आहे.
जाऊ दे, चला आवडते. पसारा काढला आहे तुमच्यासाठी, ते ठेवते आवरून. कसं वाटलं माझं छोटंसं मेकअप कलेक्शन नक्की कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ह्याच्यासाठी पण मला कमेंट करा. आणि छान छान सजेशन देत जावा व्हिडिओ बनवण्यासाठी. द्यावं, तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला सुचणारच नाही आहे काय बनवायचं काय नाही ते. तर चला, बाय बाय.